आपली संस्कृती महान आहेच आणि त्यामुळे आपल्यावरील संस्कार देखील तितकंच मोलाचं आहेत। आपल्या घरी येणारे पाहुणे म्हणजे साक्षात देवाचं रूप आपण मानत असतो। त्यालाच तर अतिथी देवो भव असं म्हणतात। ग्रामीण भागात तर अनोळखी व्यक्तींची आजही विचारपूस केली जाते आणि त्याला काय हवे नको ते विचारलं जातं। परक्या माणसासाठी माणूस मदतीला धावतो, पण जे सांगोला येथील एका मेळाव्यात जे दिसलं त्याने मन हेलावलं आणि दुसऱ्या क्षणी अभिमान वाटावा अशी घटना घडली। एकाच कार्यक्रमात मानवाची दोन रूपे समोर आले। आपल्याच हाताने आपलीच आरती करून घेण्याची काही माणसांना सवय असते। काही अहंकारी माणसं स्वतःची आरती करून घेण्यात भलतंच उत्सुक असतात। राजकारणात तर नेहमीच पाहायला मिळत असतं। अहो, आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना मान द्यायचा असतो। एवढा साधा संस्कार आणि शहाणपण कुणाजवळ नसेल तर शब्द सगळे मुके होऊन जातात आणि हे काय कुणी सांगायची गरज आणि शिकवायची गरज आहे? सांगायचं कारण असं की गेल्या आठवड्यापूर्वी सांगोला शहरामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा घेण्यात आला होता। या मेळाव्यासाठी शेका पक्षाचे आमदार भाई जयंत पाटीलसह संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण दिलं गेलं होतं। पाहुणे म्हटले की अतिथी, मग त्यांचा योग्य मान सन्मान तर झालाच पाहिजे। पण त्यावेळी असं काही घडलं की आपल्यामध्ये असलेले संस्कार दिसून आले आणि संस्कार नसलेली संस्कृतीहीन मंडळी देखील पाहायला मिळाली। सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। पाहुणे म्हणून येणाऱ्या नेत्यांची फौज मोठी निमंत्रित करण्यात आली होती। बाहेरून आलेले हे सगळे नेते व्यासपीठाकडे आले। अर्थात आयोजक मंडळी अशा वेळी स्वागत करीत असतात, सन्मानाने त्यांना घेऊन व्यासपीठाकडे आसनस्थ करीत असतात। पण येथे तसं काही घडलंच नाही आणि दिखावपणा किंवा संस्कृतीहीनता स्वतः अनिकेत देशमुख यांनीच दाखवून दिली। होय, स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्यासारखा साधेपण जपलेल्या वारसाने दाखवलेला हा उद्दामपणा। व्यासपीठावर पाहुणे नेत्यांना बसण्यासाठी सोफा ठेवलेला होता। पाहुणे आले तरी हे महाशय सोफ्यावरून उठायला तयार नाहीत। त्यांनी आपली जागा घट्ट पकडून ठेवलेली होती आणि पाहुणे नेते मात्र इकडे तिकडे पाहत होते। नक्की बसायचं कुठं हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। भाई गणपतराव देशमुखांचे वारसदार, त्यांना कोण उठवणार? पाहुण्यांना बसायलाही जागा नव्हती। अखेर कुणीतरी पुढे सरसावलं आणि चक्क फायबरची खुर्ची आणून पाहुण्यांना दिली गेली। नाईलाजाने हे नेते त्या खुर्चीवर बसले। त्यांची भिरभिरती नजर मात्र अनिकेत देशमुख यांच्याकडे जात होती। आधी त्या सोफ्यावर बसलेले भाई गणपतराव देशमुख यांचे दुसरे वारसदार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे मात्र झटक्यात उठले होते। पाहुण्यांना फायबर खुर्ची बसवलेलं त्यांच्याही मनाला खटकलं होतं। पाहुण्यांनी फायबर खुर्चीवर बसावं आणि आपण सोफ्यावर विराजमान व्हावं हे काही बाबासाहेबांच्या मनाला रुचलं नाही। मग त्यांनी ही मागच्या बाजूची फायबर खुर्ची असलेली मागून घेतली आणि त्या खुर्चीवर ते स्वतः बसले। अनिकेत देशमुख यांनी मात्र सोफा सोडलाच नाही। ही बाब अनेकांना उपस्थित असलेल्या जनसमुदायांपैकी काहींना खटकले आणि ज्याला त्याला भाई गणपतराव देशमुखांच्या साधेपणाची आठवण आली। ज्यांच्या नावाने राजकारण केलं जातं त्यांचा वारसा मिरवला जातो। त्या भाई देशमुखांचे साधेपणाचं, नम्रतेचं गुण अनिकेत देशमुख यांच्यात का नसावेत? घरही आपलं आणि आपणच आपला पाहुणा आणि आपल्याच हाताने आपलाच पाहुणचार, सगळं कसं अगदी विचित्र वाटून गेलं होतं। म्हणूनच काही लोक म्हणाले, कुठे भाई गणपतराव देशमुख आणि कुठे हे अनिकेत देशमुख? हे सर्व काही घडत असताना आमदार रोहित पवार यांचं भाषण झाल्यानंतर त्यांना पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले। त्यानंतर मात्र त्या ठिकाणी जवळ बसलेले भाई जयंत पाटील यांनी बाबासाहेब देशमुख यांना जवळ बसवले। शिकले सवरलेले भाईंच्या घरात जन्मला आलेले एक नातू विनम्र तर दुसरा असा। कसं हे तुम्हीच ठरवा, पण जे चित्र दिसलं ते मात्र नक्की लाजिरवाणं मात्र नक्की होतं। तुम्हाला याबाबत काय वाटलं ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।